नमस्कार शेतकरी मित्रांनो, एक छोटी चूक आणि 7,000 शेतकऱ्यांचे हक्काचे पैसे बुडाले. तुमचं नाव तरी या यादीत नाही ना? आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत अशा बातम्या ज्या थेट तुमच्या खिशावर परिणाम करणार आहेत. सर्वप्रथम देशात 2 लाख कंपन्यांना अचानक बंद. आता नोकरीचं काय होणार आहे? यानंतर आपण पाहणार आहोत की पीक विम्याची मुदत संपत आली आहे. 15 डिसेंबरच्या आधी तुम्हाला हे काम करणं आवश्यक आहे, नाहीतर पश्चाताप होणार आहे. आणि तिसरी म्हणजे केळीला मिळाला आहे 2,000 रुपये भाव, तर दुधाच्याही दरात झाली इतकी वाढ. पण थांबा, व्हिडिओच्या शेवट आम्ही सांगणार आहोत की 4,80,00,000 नव्या नोकरीची सुवर्ण संधी कुठे मिळणार आहे. त्यामुळे तुमचं नुकसान टाळण्यासाठी आणि फायद्याच्या योजना समजून घेण्यासाठी हा 10 मिनिटाचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला तर मग सुरुवात करूया आजच्या सुपरफास्ट बातम्याला. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी शासनाने मदत जाहीर केली आहे. मात्र 7,000 शेतकऱ्यांनी आपली KYC अपडेट न केल्याने त्यांना या मदतीचा फटका बसणार आहे. राज्यातील अतिवृष्टीग्रस्तांना आर्थिक मदत मिळवण्यासाठीचा प्रस्ताव राज्य सरकारकडून अजूनही केंद्राकडे पाठवण्यात आलेला नाही, अशी माहिती केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी लोकसभेत दिली आहे. सध्या शेतकऱ्यांसाठी 82,37,00,000 रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. संचारसाथी पोर्टलवर सुरू असलेल्या गदारोळावरून सरकारने बचावात्मक पवित्रा घेतला असून आक्षेपार्ह मजूकार असल्यास तो डिलीट करा असे निर्देश दिले आहेत. या मुद्द्यावरून विरोधक आणि काँग्रेस पक्ष चांगलाच आक्रमक झाला आहे. शहरात इमारती बांधण्यासाठी 3,774 परवानग्या देण्यात आल्या आहेत, परंतु त्यातील केवळ 211 जणांनाच भोगवटा प्रमाणपत्र मिळाले आहे. अनेक बांधकाम व्यावसायिक आणि मालमत्ता धारकांकडून नियम पायदळी तुडवले जात असल्याने समोर आले आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना कापूस विक्रीसाठी सरकारी केंद्रावर हेलपाटे मारायला लागत आहेत. CCI वेळेवर नोंदणी होत नसल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत असून नाईलाजाने खाजगी व्यापाऱ्यांना कमी भावात कापूस विकावा लागत आहे. आरमोरी तालुक्यातील इंजेवारी परिसरात वाघाच्या हल्ल्यात एका वृद्ध महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी दहशत पसरली असून गेल्या वर्षभरात वाघाच्या हल्ल्यात 5 जणांचा बळी गेल्याने संताप व्यक्त होत आहे. गेल्या 5 वर्षांमध्ये देशातील सुमारे 2 लाख खाजगी कंपन्या बंद पडल्याचा धक्कादायक खुलासा केंद्र सरकारने लोकसभेत केला आहे. या बंद पडलेल्या कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांच्या पुनर्वसनाबाबत सरकारकडे सध्या कोणताही प्रस्ताव नाही. सततच्या नैसर्गिक संकटामुळे आणि रोगांमुळे राज्यातील मोसंबी बागांना घरघर लागले आहे. यामुळे अनेक बागायतदार हवालदिल झाले असून मोसंबीच्या बागा तोडून शेतकरी आता दुसऱ्या पिकांचा पर्यायाचा शोध घेत आहे. 4.5 महिन्यांच्या पडझडीनंतर केळीच्या दरात मोठी सुधारणा झाली आहे. विशेष काश्मीरमध्ये मागणी वाढल्याने पाटणूच्या केळींना 2,000 रुपये इतका चांगला दर मिळत आहे. यामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. आगामी काळात भारतात ग्रीन इकॉनॉमी क्षेत्रात 360 लाख कोटी रुपयांची मोठी गुंतवणूक येणार आहे. या गुंतवणुकीमुळे देशात तब्बल 4,80,00,000 नवीन नोकऱ्यांच्या संधी उपलब्ध होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. अकोला जिल्ह्यातील काटीपाटी प्रकल्पामुळे जिल्ह्याची सिंचन क्षमता 4,000 हेक्टरपर्यंत वाढणार आहे. तसेच नलिका वितरण प्रणालीमुळे आणखी 1,800 हेक्टर सिंचन क्षमता वाढणार असल्याने शेतकऱ्यांना मोठा फायदा होईल. जर तुम्ही अजून UID कार्ड काढले नसेल तर तुम्हाला शासकीय सुविधा आणि योजनांना मुकावे लागू शकते. केंद्राच्या धर्तीवर आता राज्यातही विविध योजनांसाठी UID बंधनकारक करण्याचा उपक्रम राबवण्यात येत आहे. बुलढाणा जिल्ह्यात बोगस मतदारांचा सुळसुळाट झाला असून
या प्रकरणी 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उर्दू हायस्कूल केंद्रावर बोगस मतदान झाल्याचा आरोप करण्यात आला असून पोलिसांनी बनावट मतदार ओळखपत्रांवर कारवाई सुरू केली आहे. शेतकऱ्यांना पीक विमा भरण्यासाठी आता 15 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ज्या शेतकऱ्यांना तांत्रिक अडचणी येत असतील त्यांनी कृषी विभागाशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले असून शेतकऱ्यांकडे अजून 13 दिवस शिल्लक आहेत. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजनेअंतर्गत एकल महिलांच्या मुलांना दरमहा 2250 रुपयांची शिष्यवृत्ती दिली जाते. तसेच कोरोनात पालक गमावलेल्या बालकांना दरमहा 4000 रुपयांचे वितरण शासनाकडून केले जात आहे. मनरेगा योजनेअंतर्गत वैयक्तिक मालमत्तेवरील कामांसाठी आर्थिक पर्याय आता 2 लाखांवरून 7 लाखांपर्यंत वाढवण्यात आला आहे. यामुळे शेतकऱ्यांना आणि मजुरांना त्यांच्या पसंतीची कामे करण्यासाठी मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे. मनोरा तालुक्यात अजूनही सोयाबीन खरेदी केंद्र सुरू न झाल्याने शेतकऱ्यांचे हाल होत आहे. लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे शेतकऱ्यांना खाजगी बाजारात कमी दराने सोयाबीन विकावे लागत असल्याने आर्थिक फटका बसत आहे. PM किसान सन्मान योजनेसाठी eKYC बंधनकारक केल्यामुळे अनेक लाभार्थी फिल्टर झाले आहेत. एका जिल्ह्यात 1729 शेतकरी अपात्र ठरले असून 3000 लाभार्थी या योजनेतून बाहेर पडले आहेत. त्यांचे हप्तेही रगडले आहेत. जुन्या वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट बसवण्यासाठी आता 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. अवघ्या 29 दिवसात 6.5 लाख वाहनांना नंबर प्लेट कशा बसवणार हा प्रश्न RTO समोर उभा राहिला आहे. रोहित्रावरील ताण कमी करण्यासाठी आणि वीज यंत्रणेचे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी कृषी पंपांना कॉपॅसिटर बसवून घ्यावे असे आवाहन महावितरणाकडे बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी केले आहे. यामुळे वीज पुरवठा सुरळीत राहण्यास मदत होणार आहे. सध्या कंदसड आणि तांबड्या करपा रोगामुळे हळद उत्पादक शेतकरी चिंतेत सापडले आहेत. औषध फवारणी करूनही रोगांवर नियंत्रण मिळत नसल्याने उत्पादनात मोठी घट होण्याची भीती शेतकऱ्यांना सतावत आहे. शेतकऱ्यांनी आपले सोयाबीन खाजगी व्यापाऱ्यांना न विकता शासकीय हमीभाव केंद्रावरच विकावे जेणेकरून नुकसान टळेल असे आवाहन AG बोराडे यांनी केले आहे. माट्टा येथे शासकीय खरेदी केंद्राचे उद्घाटन नुकतेच करण्यात आले. राहेर परिसरात शॉर्ट सर्किटमुळे उसाला शेताला अचानक आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत शेतकऱ्याचे सुमारे 6.5 लाख रुपयांचे नुकसान झाले असून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. तुरीच्या पिकावर अळीचा मोठा प्रादुर्भाव झाला असून शेतकरी महागड्या औषधांची फवारणी करूनही अळीचा नायनाट होत नाही. कृषी विभागाने याबाबत मार्गदर्शन करावे आणि कार्यशाळा घ्यावी अशी मागणी शेतकऱ्यांची करत आहे. सोयाबीन विक्रीसाठी नेले असता उत्पादनातच खोट आहे असे सांगून नाणे फकडून माल नाकारला जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. यात आमचा दोष काय असा केविलवाना प्रश्न विचारत शेतकरी नामेडाच्या आचार अटींवर संताप व्यक्त करत आहे. सध्याच्या बदलत्या वातावरणामुळे हरभरा पिकावर खुजा, मुळकूच आणि मर रोगाचा प्रकोप दिसून येत आहे. बुरशीजन्य आणि विषाणूजन्य रोगांचे वेळीच व्यवस्थापन न केल्यास हरभऱ्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटण्याची शक्यता आहे. आरमोरी परिसरातील पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी शासनाने 1,90,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे. पोलीस पाटलांनी सामाजिक बांधिलकी जपत या कामी पुढाकार घेतला आणि मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले. CCIने कापूस खरेदीसाठी घातलेल्या जाचक अटींमुळे उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत. या अटी शिथिल कराव्यात अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे. कारण आर्द्रतेचे कारण देत कापूस नाकारला जात आहे. चिखली आणि चामणी परिसरातील वन्य प्राण्यांकडून शेतातील पिकांची मोठी नासाडी होत असल्याने शेतकरी हैराण झाले आहे.
वन विभागाने या प्राण्यांचा तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी वारंवार केली जाते. तर आज कशा वाटल्या आजच्या बातम्या आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून ऐकत आहात हे सुद्धा कमेंटद्वारे नक्की सांगा. तसेच तुम्हाला नमो योजनेचा आणि पीक विमा योजनेचा हप्ता भेटला का आणि कोणत्या जिल्ह्यातून भेटला हे सुद्धा कमेंटद्वारे नक्की सांगा. धन्यवाद.